नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मी इथं डोश्यासाठी किंवा अप्पेसाठी अजून काय बनवायचं ठरवलं नव्हतं, परंतु तांदूळ, उडद डाळ आणि थोडेसे मेथीचे दाणे आणि थोडेसे पोहे भिजवत घातले होते. तर तेच मी वाटून घेत होते आणि थोडंसं उडदाची डाळ देखील बाजूला भिजवली होती, ती देखील वाटून घेतली. मला त्याचे ना वडे बनवायचे होते. तर मंडळी, या दिवशी असा एक प्रकार घडला किंवा अशी घटना घडली, की त्या दिवशी जर एक 5-10 मिनिटासाठी मी जर गप्पा मारायला गेले नसते, तर आज कुठं असले असते माहीत नाही. कारण पूर्ण माझा चेहरा किंवा माझं अंग म्हणा, हे जळालं असतं तेलाने. तर असं झालं, की खूप दिवस झालं मी इडली काही बनवलं नव्हतं. म्हणजे रव्याचे वगैरे बनवले होते, परंतु असं तांदूळ भिजवून नव्हतं बनवलं. तर त्यामुळं मग मी काय केलं होतं, आमच्या आई आणि काका पण येणार होते, मग सगळ्यांसाठीच होईल असं म्हणून मी थोडंसं इडलीचं तांदूळ भिजवलं होतं. मग ते सर्व वाटून घेतलं मी सकाळी आणि उडदाची डाळ देखील वाटून घेतली होती. हे सर्व झालं, इडलीचं पीठ वगैरे भिजू घातलं. त्यानंतर घेतले मी ते वडे करायला. तर खूप जण मला विचारतात, हे पीठ किती वेळ भिजवते? तर मी आता सकाळी वाटून घेतलं, तर संध्याकाळी ते म्हणजे डोसा वगैरे करण्यासाठी मी यूज करते आणि संध्याकाळी वाटलं तर सकाळसाठी. म्हणजे कमीत कमी मी 10 ते 12 तास आरामात त्याला भिजू देते. जर भरपूर ऊन असेल तर 8 तास किंवा 6 तास पुरेसं आहे. जर कमी ऊन असेल तर 12 तासांपेक्षा जास्तच. तर आईने आणल्या होत्या इथं थोड्याशा कुरड्या. तर त्या कुरड्या तळून घेतल्या, कारण की त्यातच वडे करणार होतो. आणि आमच्या माऊलीला या कुरड्या खूप आवडल्या होत्या आणि या गव्हाच्या आहेत. कच्च्या खायला किती टेस्टी लागतात तेवढ्याच तळलेल्या देखील. तर इथं मम्मीने सांबार वगैरे बनवून घेतलं होतं. तर पाहू शकता कुरड्या अजून दुसरा घाणा देखील तळून झाला होता सगळ्यांसाठी. तर वडे तयार करायला मी आता आले आणि इथंच हा तो प्रकार म्हणा, ही घटना म्हणा घडली. तर मी खरं तर बोलत बोलत पूर्ण शूट केलं होतं. त्यानंतर मला टेन्शन आलं. मग मी थांबवलं तिथे शूट करायचं. तर वड्याचं पीठ मी तुम्हाला इथं दाखवलं छान असं. मी चहाच्या गाळणीवर वडे करून दाखवत होते आणि सगळं व्यवस्थितच चाललं होतं. तर काय झालं माहीत नाही, मी वडे जेव्हा तेलामध्ये टाकले, तेव्हा ते छानच तळत होते. तुम्ही पाहू शकताय. आणि अशी ट्रिक मी दरवेळेस वापरते. कधी-कधी मी असं गाळणीवर करते आणि कधी-कधी एखाद्या वाटीला कापड म्हणजेच रुमाल वगैरे बांधून तसं करते. तुम्ही पाहू शकता आता मी काय केलं, ही गाळणी घेतली आणि त्याच्यावर वडा असा लावून घेतला आणि तो तेलात अलगद सोडला. आणि कोणत्याही प्रकारचं पाणी वगैरे असं मी उडवलं नव्हतं, काय नव्हतं. सिंपल असं हाताला पाणी लावून वडा वगैरे घेऊन नॉर्मली जसं मी रेग्युलर करते तसं वडे करत होते. इथं मी व्हिडिओ मात्र ऑफ करून आमच्या आईला आणि काकांशी बोलायला गेले. तर हे 4 वडे दिसतायत ना, त्यातला एक वडा असा जोरात ठब्बकने आवाज आला आणि नंतरनं दुसरा वडा. तर तुम्हाला मी माझं अजून किचन दाखवलं नाही आहे खूप जणांना. तर किचनमध्ये जेवढे माझे भांडे आहेत म्हणजे मोठे डबे आहेत, ते डबे सगळे तेल प्लस भिंतीवर तेल, समोर तेल आणि इतकं जोरजोरात आवाज आला आम्हाला हॉलमध्ये. मी जर 2-3 मिनिटांसाठी गप्पा मारायला गेले नसते, तर माझ्या अंगावरच तेल उडलं असतं. तर माझे काका मला रागवले, की "उगाच कशाला करायला गेली असलं" म्हणून. तर वडे तर नेहमी करते मी, परंतु माझ्यासोबत असं पहिल्यांदाच घडलं. तर या दिवशी स्वामी कृपेने मी वाचलेच असं मी समजते. त्यानंतर कसंबसं मी भीत-भीत सगळे वडे करून घेतले. तर नंतरनं मग संध्याकाळ झाली. संध्याकाळमध्ये मी अप्पे करणार होते. आधी डोश्याचंच ठरवलं, परंतु वेदांत म्हणला अप्पे खायचेत. त्यामुळं चला म्हणलं अप्पेच करावे. तर मी तर ना अप्प्यांसोबत सिंपल कांदा, टोमॅटो याची थोडीशी कूट घालून पातळ सरबरीत अशी भाजी करून घेणार होते. खूपदा मी ही रेसिपी दाखवली आहे. तर सिंपल अद्रक, लसूण वगैरे घालून घ्यायचं, कांदा, टोमॅटो घालून घ्यायचा आणि चटणी, मीठ सगळं टाकून फोडणी द्यायची आणि थोडंसं गूळ किंवा साखर तुम्ही यात घालू शकता. त्यामुळं आंबट गोड असं टेस्ट येतं आणि प्लस गरम मसाला टाकायला विसरू नका.
त्यामुळं काय होतं भाजीला एकदम अशी सांबारसारखं टेस्ट येते आणि आप्पेसोबत मला अशा पद्धतीचीच भाजी फार आवडते. त्यानंतर पाहू शकता आणि यात भरभरून पाणी घालायचं कारण की जेव्हा आपण दाण्याचं कूट घालतो तेव्हा भाजी हलकीशी घट्ट होते ते आणि अशा आप्पेसोबत पातळ असलेली आमटी म्हणजेच अशा पद्धतीची भाजीच खूप टेस्टी लागते. तर आधी मी वेदांत आणि माऊलीसाठी सिंपल जिरे घालून आप्पे बनवत होते आणि त्यानंतर आम्हाला बनवणार होते की जो कांदा एक्स्ट्रा चिरून घेतला होता ना, तो मी आप्याच्या पिठामध्ये मिक्स करून घेते. खूप जण काय करतात तर कच्चा कांदा न घालता त्या कांद्यांना थोडंसं तेलामध्ये परतून घेतात आणि आप्याच्या बॅटरमध्ये घालतात. तर माझी आई लहानपणी तळून घेतलेला कांदाच त्यात घालत होती. तर तुम्ही पाहू शकताय आमटी किती सुंदर झाली होती आणि आप्पे पण किती अलगद निघाले पहा. एकदम मी जसं आपण भाजी वगैरे घालतो ना तशा पद्धतीने. माझा आप्पेचा जो पॅन आहे तो आधीचा खराब झाला होता त्यामुळे मी नवीन आणला आहे. तर यात तिसऱ्या-चौथ्यांदा बहुतेक मी आप्पे करत असावी. तर माझ्या कॅमेरा हा शेक होतोय कारण की आमचा माऊली येऊन त्याला प्रत्येक वेळेस काही ना काही हात लावायचं, इकडं-तिकडं सरकवायचं करतो. त्यामुळे शक्यतो मी किचन ओट्यावर ठेवूनच जेवणाचं वगैरे शूट करत असते. तर तुम्ही पाहू शकता आप्पे किती सुंदर झाले तर माऊ हा आप्पे तसंच खातो आणि वेदांतला सांबारसोबत आवडतात. आणि माऊलीला तसं बघायला गेलं तर आप्पे जरा कमी आवडतात. डोसे वगैरे तो कमी खातो. त्याला ना चपाती, भाजी, भात अशा पद्धतीची सवय लागली आहे. त्याला मॅगी म्हणा किंवा उपीट म्हणा, पोहे म्हणा असे पदार्थ आवडत नाहीत. चपाती भाजी ही खूप चांगली सवय आहे. परंतु कधी-कधी जेवणामध्ये चेंज म्हणून सगळे पदार्थ खाल्ले पाहिजेत असं वाटतं. तरी पण मी त्याला नाही आवडलं तरी पण थोडं-थोडं सगळं खायला देत असते. तर अशा पद्धतीनं पाहू शकताय मी आज अं, एक ठिकाणी कॅमेरा ठेवून सगळं शूट करून घेत होते आणि कसं आहे आप्पे हे गरम-गरम खाल्ले तरच टेस्ट लागतात असं माझं स्वतःचं मत आहे. त्यामुळं मी सगळ्यांना पहिल्या-पहिल्या म्हणजे एक-एक जण बसा जेवायला असं मी सांगितलं होतं. तर आधी वेदांत आणि काका जेवून घेत होते. माझे मिस्टर माऊलीला जेवू घालत होते. तर पाहू शकता आता आम्ही कशा पद्धतीनं जेवण वगैरे केलं. तर मधून-मधून आमच्या माऊलींची गाडी किचनमध्ये येत होती किंवा हॉलमध्ये फिरत होती. त्यामुळं कॅमेरा इथं 2 मिनिट, तिथं 2 मिनिट असं करून शूट करायचं चाललं होतं. तर आणि जेव्हा आमच्या आई आणि काका आले होते, त्यांचा हा दुसरा दिवस होता. तर यांची ट्रेन ही बघा 8 घंटे लेट होती. तिथून पण सोलापुरातून 8 तास लेट होती आणि त्यामुळे इथं पण 8 तास उशिरा म्हणजे 24+8 अशा पद्धतीनं त्यांनी एकूण दीड दिवसापेक्षा जास्त प्रवास ते करून आले होते. त्यामुळे थकले होते. त्यामुळं हलकं-फुलकं जेवण करून सगळेजण लवकर झोपण्याच्या तयारीत होते. परंतु आमचा माऊ कोणाला झोपू देईल तर खरा. तर स्वतःचं आता जेवण झालं आहे आणि आमचे काका कसं चोरून-चोरून वेदांताच्या ताटातील अप्पे सांबारमध्ये बुडवत होते. कारण की वेदांत भाजी कमी लावून खातो त्यामुळं आणि वेदांत इकडे-तिकडे उठून गेला, की ते त्यांच्या ताटातील अप्पे त्याच्या ताटात शिफ्ट करत होते. त्यामुळे त्या दोघांचं तू-तू, मैं-मैं चाललं होतं. कारण की हा टीव्ही बघत जेवत होता, तर ते त्याच्या ताटातील अप्पे म्हणजे काकांच्या ताटातील अप्पे त्याच्या ताटात टाकत होते. तर आमच्या काकांना माझी भाजी आवडली, अप्पे पण आवडले. ते काय सांबार सगळे त्याच्या सॉरी अप्पे सगळे त्याच्या सांबारमध्ये ते टाकत होते, जेणेकरून त्याला नाईलाजाने ते खावं लागलं आणि तो मला ओरडून-ओरडून सांगत होता, की "बघ काका कसं करायला लागलेत" म्हणून. तर अशा पद्धतीनं हसत, खेळत, ओरडत आमचं जेवण हे सुरू होतं. अप्पे म्हणा, इडली म्हणा किंवा डोसे म्हणा, जे गरमागरम छान लागतात. त्यामुळे एक-एक जण बसायचं असं पहिल्यापासूनच आमच्या माहेरी म्हणा किंवा इथं म्हणा, कारण की एकदमच आपण ते करून ठेवू शकत नाही. गार झाल्यावर छान लागत नाहीत. मग इथं काकांचं आणि जेव्हा वेदूचं जेवण झालं, तेव्हा माझ्या मिस्टरांना दिलं गेलं आणि त्यामुळं मी आणि मम्मी नंतरनं बसलो. आणि
माझे मिस्टर जस्ट चहा पिले होते त्यामुळं ते ऑफिसवरून आले होते तर ते म्हणले मी अजून एक 5 ते 10 मिनिटांनी खातो आत्ताच नको. तरी देखील मी जबरीने दिलं. गरम गरम पुन्हा कोण करत बसणार असं सांगितल्यावर पटकन ते पण जेवायला बसले. तर आज लवकरात लवकर आप्पे करून म्हणजे जेवण आम्ही करून घेणार होतो. परंतु असं झालं, की 4-5 महिन्यापासून जी काही थंडी होती, ती थंडी आता ओसरत आली होती. मग आता गरज होती ती एसीची. त्यामुळे एसी सर्व्हिसिंगसाठी बोलवलं होतं आणि घर शिफ्ट केल्यानंतर आम्ही एसी बसवलाच नव्हता. कारण की तेव्हा थंडीचं सीझन सुरू होतं आणि या एसीवाल्यांनी जे सर्व्हिसिंग केली म्हणजे एसीचं पूर्ण ते सगळं धुवून घेतलं, तर तो बाथरूम वगैरे इतकं घाण झालं होतं, ते सर्व स्वच्छ करण्यासाठी मला लेट झाला. तर मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सर्वांना.